5 जुलैच्या विजयी सभेमध्ये राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले। आगामी महापालिका निवडणुकीमध्ये सुद्धा दोन्ही भाऊ सोबतीने लढतील अशी आशा कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली। पण पुढे ठाकरे बंधूंच्या युतीबाबत काहीच चर्चा झाली नाहीये। उद्धव ठाकरेंनी त्यांच्या बाजूने युतीसाठी पुढाकार घेतला, मात्र राज ठाकरेंनी याबाबत ब्र सुद्धा काढलेला नाहीये। राज उद्धव यांच्या युतीचं पुढे काय होणार पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। जे महाराष्ट्राच्या मनात आहे, जे उद्धव ठाकरेंच्या मनात आहे, एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी, तेच राज ठाकरेंच्या मनात आहे का? 5 जुलैच्या विजयी सभेत ठाकरे बंधू एकत्र आले। ना पक्ष ना झेंडा, सर्व काही बाजूला सारून दोन भावांनी फक्त मराठी हिताचा अजेंडा समोर ठेवला। हाच अजेंडा घेऊन दोन्ही भाऊ महापालिकेच्या रिंगणातही उतरतील असा अंदाज होता। मात्र ठाकरे बंधूंच्या युतीवर शंका कुशंकांचं मळब दाट होताना दिसतंय। सेना मनसे युतीची गाडी पुढे सरकत नसल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। यावर संजय राऊतांनी सबुरी घेण्याचा सल्ला दिलाय। एक लक्षात घ्या की या विषयावरती आता चर्चा फार झाली आणि होते। म्हणजे माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे एकत्र येतील का आणि पुढे काय करतील? मला वाटतं त्याला महानगरपालिका निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाही, त्या जाहीर होऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही हा प्रश्न विचारा। पण ठीक आहे, मी एवढंच म्हणतोय की लोकांची इच्छा आहे आणि माननीय उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत, लोकांच्या मनात जे आहे किंवा महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल आणि तुमच्या मनात जे आहे ते होईल। फार चर्चा न करता आपण त्या गोष्टीला वेळ द्यायला पाहिजे। योग्य वेळी योग्य निर्णय होत असतात। मराठी मेळाव्याच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी हातचं काहीच राखलं नाही। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी की आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्वाचं आहे। आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत। हा प्रीमियर असेल, पण आजपासून सुरुवात झालेली ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी। या 4 वक्तव्यांमधनं मनसे सोबत युती करायचीच याचे स्पष्ट संकेत उद्धव ठाकरेंनी दिले होते। मात्र राज ठाकरेंनी इथे सावध पवित्रा घेतला। याच्या पुढे देखील तुम्ही सर्वांनी सावध असणं पण गरजेचं आहे आणि सतर्क असणं पण तेवढंच गरजेचं आहे। पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील, काय काय गोष्टी होतील कल्पना नाही, परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी। या आश्वासनावर राज ठाकरेंनी आपलं भाषण आवर्त घेतलं। याशिवाय काही दिवसांपूर्वीच पदाधिकाऱ्यांना सांगितल्याशिवाय बोलू नका असे आदेशही दिले। त्यामुळे राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय चाललंय याबाबत शंका व्यक्त केली जाते। असं असतानाही ठाकरे गट युतीसाठी इच्छुक आहे। आम्ही आमच्याकडनं सगळेच हे आहेत पॉझिटिव्ह। राज ठाकरेंनी पण सांगितलेलं आहे, आता सामनातला लेख हा नेहमी सगळ्यांसाठी प्रबोधन असतो, तो सर्वांसाठी आहे। राज ठाकरे यांनी आता पक्षबांधणी करायला सुरुवात केलेली आहे। उद्या ते नाशिक दौऱ्यावर आहेत। प्रत्येक पक्षाला करायला पाहिजे आणि ते चांगलं करतायत। अद्याप महापालिका निवडणुकांची घोषणा झालेली नाही, मात्र ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही यावरनं इतर पक्षांची राजकीय गणितं ठरणार आहे। याशिवाय बाळासाहेबांची इच्छा यावेळी तरी पूर्ण होणार का याकडे बाळासाहेबांचे सैनिकही डोळे लावून बसले। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।